राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. एक हाती सत्ता जी आहे ते महायुतीच्या सोबत आलेली आहे. राज्यातील जनतेने महायुतीला सपोर्ट केलेला आहे किंवा मतदान रूपी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये विजयसिंह पंडित यांची आमदारकी काही मतांनी हुकली होती. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवलेला आहे. 42,390 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर विजयसिंह पंडित यांनी विजयी झाल्यानंतर त्यांचे जे नेते आहे सर्व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील आणि पंकजाताई यांची भेट घेतलेली आहे. मात्र तत्पूर्वी तसं जरी असलं त्यांनी गाठी भेटी दौरा करून मतदारांचे देखील आभार मानलेले आहेत. धाकटी पंढरी नारायणगडावरती जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. संत वामन भाऊ यांचं दर्शन घेतलेलं आहे. भगवानगडावरती जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. निगमानंद महाराज यांचं देखील दर्शन घेतलेलं आहे. मात्र त्यांनी विशेष म्हणजे जे मराठा आंदोलनकारी मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचे देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत, त्यांची भेट घेतलेली आहे. जे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित विद्यमान आमदार विजयसिंह पंडित पहिल्यांदाच मुंबई तक वरती आहेत. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि मनपूर्वक स्वागत. पहिली प्रतिक्रिया काय विजयानंतर, कारण आपण पहिल्यांदाच भेटतोय? नाही, विजय हा जो काही आहे गेवराई विधानसभा मतदारसंघातील जो मतदार आहे याच्यापूर्वी म्हणलं की त्यांना हा विजय समर्पित आहे. आणि शिवछत्र परिवार, शिवाजीराव पंडित, माझे वडील दादा, त्याच्यानंतर आई वडील आणि माझे ज्येष्ठ बंधू अमरसिंह पंडित साहेब, जयसिंह पंडित आणि सर्व शिवछत्र परिवार पूर्ण या निवडणुकीमध्ये रात्रीचा दिवस त्या ठिकाणी केला. आणि त्या पुढे जाऊन मी म्हणलं मतदार जो काही आहे, मतदार एक असतो आणि काम करणारे आमचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते हा एक वर्ग असतो. तर ह्यांनी ही निवडणूक स्वतः मी उमेदवार आहे अशा पद्धतीनं ह्या निवडणुकीला सामोरे गेले. ग्रामीण भागातला आमचा कार्यकर्ता गावामध्ये या निवडणुकीची जोडणी करत असताना ग्रामपंचायतची निवडणूक ज्या पद्धतीनं होती त्याच पद्धतीनं एक एक मतदार, एक एक घर कसं आपल्याला जोडता येईल आणि मतदान कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न आमच्या सगळ्या या सहकार्यांनी, कार्यकर्त्यांनी केले. त्याच्यामुळे म्हणलं मी हे जे काही विजय, हा विजय एकतर्फी आहे. हे यश हे खूप मोठं आहे. 1,16,000 पेक्षा जास्त मतदार मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिलेले. त्याच्यामुळे ही निवडणूक सगळी आमच्या लोकांनी आणि मतदारांनी हातात घेतली होती आणि ठरवलं होतं की यावेळेस एक काम करणारा कार्यकर्ता, सक्षम असा कार्यकर्ता म्हणून मला संधी द्यायची. मला संधी मिळाली. अनेक वेळा आपल्या पोर्टलच्या माध्यमातून, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सारखा प्रश्न विचारला जायचा की तुमच्या समोर आव्हान कुणाचं आहे. तर आता तुम्हाला ह्या निकालानंतर लक्षात येईल की मी तेव्हाही म्हणायचो माझ्या समोर आव्हान कुणाचंच नाही, फक्त विषारी प्रचार, काही अप्रवृत्ती करत होत्या, चुकीचा प्रचार करत होत्या. मला त्याचीच खूप भीती वाटत नव्हती, मला त्याचं वाईट वाटत होतं की बाबा अशा पद्धतीनं जात पात धर्म हे पेरणी केली जाते. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांनी, तुम्हाला मतदानातून दिसून आला असेल, याला कोणत्याही गोष्टीला, अशा चुकीच्या गोष्टीला थारा न देता काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. मोठ्या फरकाने विजय झालेला आहे. विरोधकाकडून ईव्हीएम वर बोट ठेवलं जाते. लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस सगळं चांगलं, सगळं आलबेल, खूप चांगलं. त्यांना दिलेला मॅन्डेट, कौल, आम्हाला कौल मिळाला. आणि आता जे काय आहे हा कौल आहे ना, हा कौलच लगेच ईव्हीएम. आता 6 महिने सुद्धा झाले नाही ना लोकसभा झाल्या, त्यावेळेस ईव्हीएमला तुम्ही हे दिलं नाही, त्याच्यावर तुम्ही खापर फोडलं नाही. आता जे काय आहे ही निवडणूक, म्हणलं तुम्हाला मी, महायुती सरकारच्या ज्या लोक उपयोगी अशा जनकल्याणकारी अशा योजना ज्या महायुती सरकारने आणल्या, त्यात लाडकी बहीण असेल, 44 लाख पेक्षा जास्त शेतकरी बांधवांना जे काही आहे, वीज बिल एका वेळेस माफी असेल, वीज बिलाची, शेतपंपाची, त्या ठिकाणी वीज जे काही मोफत जी घोषणा केली, त्याच्यानंतर 3 सिलेंडर हे वर्षामध्ये मोफत मध्ये दिले गेले. ज्या योजना ह्या आणल्या, 5 योजना आणल्या गेल्या. आमचे बेरोजगार जे काही आहेत त्यांना कौशल्य विकास मधून, स्किल डेव्हलपमेंट मधून
अनेक बेरोजगार सुशिक्षित तरुणांना त्यांना नोकरीला लागले ते. आणि हे सगळं जे काही आहे हे लोकांनी कौल दिला महायुतीला. त्याच्यामुळं आता ईव्हीएमचं असं तसं म्हणण्यात काय अर्थ आहे? काही त्याला म्हणजे हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं. नक्कीच पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की अंतरवली, सराटे आणि गेवराई काही अंतर आहे बॉर्डर मध्ये गेवराई जिल्ह्याची आणि अंतरवलीची. तुम्ही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली, सत्कार झाला, काय आशीर्वाद आता निवडणूक झालेली आहे, काय भेट झाली तुमची नेमकी? एकंदरीत पाहायला गेलं जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचं उपोषण करतात किंवा हत्यार पुकारतात. हो, मी त्यांचंही मला सहकार्य राहिलेलं आहे. मराठा समाज बांधवांसाठी ते एक दैवत आहे. त्यांच्यासाठी, मराठा समाजासाठी त्यांनी जे केलंय, मराठा समाजासाठी सर्व काही येते. म्हणून मी आता मला एवढं मोठं यश मिळालं, त्याच्यानंतर त्यांची सदिच्छा भेट घेणं, त्यांचा सत्कार मी केला, त्यांनी माझं कौतुक केलं, सत्कार केला. आणि मला एवढी मोठी आंदोलनाची धग होती, जे की गेवराईमध्येच सगळ्यात जास्त आंदोलनाची धग होती, पण शेवटच्या ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट डोक्यात न घेता, आणि त्यांनी भूमिका स्पष्ट घेतली होती सगळीकडेच की मी कुणालाही त्या ठिकाणी सांगणार नाही किंवा कुणाला पाडा, कुणाला निवडून आणा किंवा काय, कुठलंच त्यांनी त्यांचं मत त्याच्या बाबतीत, निवडणुकीच्या बाबतीत त्यांनी प्रकट केलं नव्हतं. अशा वेळेस जे काय आहे माझं कर्तव्य आहे, आमचे बरोबर असणारे सर्व आमचे सहकारी आहेत, तरुण आहेत, त्यांनी मला म्हणले आपण सगळीकडे जातोय तर निश्चितपणानं, आणि मलाही जायचं होतं. त्यांची मी भेट घेतली, त्यांनी मला पुढच्या माझ्या कार्यासाठी, वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी मला दिलेल्या आहेत. हे बघा, मी एक या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी, आमदार त्या ठिकाणी आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून त्या ठिकाणी विधिमंडळात गेलोय. हा जो विषय आहे, मंत्रिमंडळ अजून, मुख्यमंत्र्यांचंच नाव अजून जाहीर झालं नाही. महायुतीचे मुख्यमंत्री होणार हे म्हणजे सर्वश्रुत आहे आणि याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. फक्त कोण होणार हा सर्व पक्षश्रेष्ठींचा विषय. पहिले मुख्यमंत्री निश्चित होतील, त्याच्यानंतर जे काही मंत्रिमंडळाचं शपथविधी, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याची तारीख नाहीये. मंत्री कोण होणार, काय होणार हे माझ्या स्तरावरचा विषय नाही, हा पक्षश्रेष्ठींच्या वरचा विषय आहे. निश्चितच पण जिल्ह्यामध्ये जे काही आहे मोठी ताकद महायुतीची जे काही आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आहे, त्याच्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार आहे. नक्कीच पाहायला गेलं आता शेवटचा प्रश्न आहे, जनतेचे कसे आभार मानाल, काय सांगाल एकंदरीत हा विजय कसा झालाय आणि जनतेचे काय आभार मानाल आमच्या माध्यमातून? एकतर्फी मला एवढं घवघवीत यश अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये, वातावरणामध्ये, परिस्थितीमध्ये म्हणता येणार नाही, वातावरण तसं दूषित, कलुषित केलेलं होतं. म्हणजे इतकं चुकीचा प्रचार माझ्या बाबतीत होत होता की जितकं माझं नुकसान होईल तो करण्याचा आटोकाट प्रयत्न समोरचे जे दोन उमेदवार होते त्यांनी केला. पण ते माझं नुकसान करण्याच्या नादात आजी आमदाराचं डिपॉझिट लोकांनी जप्त केलाय, डिपॉझिट जप्त झालाय. जे 10 वर्ष, 1 दशक या गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी डोक्यावर ज्यांना घेतलं, 2014ला 1,37,000 मतदान ज्यांना मिळालं त्यांना थेट 37,000 मतदानावर आणलंय. 1,37,000 मतदान 14ला मिळालं होतं, 37,000 मतदानावर त्यांना आणलं. त्यांची अनामत रक्कम ही जप्त झालेली आहे. याच्याहून लक्षात घ्यायचं असते, लोकांना गृहीत कधी धरू नये की लोकांना माझी गरज आहे. ज्या सारखं वेळोवेळी तुम्हाला एवढं भरभरून लोकांनी दिलंय, त्यांचे आभार मानले पाहिजे. तुम्ही नम्र राहिलं पाहिजे, लवून राहिलं पाहिजे. या गोष्टी बाजूला ठेवून लोकांना गरज आहे माझी, लोक बघतील, मला गरज नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ती त्यांची जागा लोकांनी, जे विद्यमान आमदार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली. आणि दुसरे जे माझ्या समोर उभा होते त्यांची अवस्था त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. खूप त्यांनी हे केलं, खूप आटोकाट प्रयत्न केले, काय काय करण्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीनं होतं, पण सर्व काही खोटं आणि चुकीचं असो. मला आता निवडणूक संपलेली आहे, आता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. विजयांच्या तुम्ही उन्माद नाही केला पाहिजे. ते आपल्याला यश जे असतं, विजयाची हवा डोक्यात जाऊ न देता, हे सगळे जे लोक आहेत ह्यांनी रात्रीचा दिवस केलेला आहे. मी प्रतिकात्मक आहे, एक शेवटी होत असतो, पण केलेलं मला आमदार ह्या सगळ्या मतदार मायबाप जनतेने आहे. निश्चित एक चांगला लोकप्रतिनिधी, लोकांची सेवा चांगल्या पद्धतीनं
मी म्हणलं सारखं म्हणायचो मी निवडणुकीच्या काळामध्ये की रस्ता केला, तुमची नाली केली, तुमचं अजून काय केलं, हे तर त्याचं जबाबदारी आहे. एक लोकप्रतिनिधी आमदार काय लोकांवर उपकार करत नसतो, ती जबाबदारी आहे. त्याला करोडो रुपयाचा निधी, त्याला त्याचे संविधानिक पद आहे, तो मिळत असतो, ते करायचं. त्याच्या पुढे जाऊन लोकांच्या सुखादुखामध्ये जाणं, लोकांची ख्याली खुशाली विचारणं, त्यांच्या अडीनडीला तिथं आपण खंबीरपणे उभं राहणं, ही भूमिका लोकप्रतिनिधीची त्या ठिकाणी असली पाहिजे. ती खरी सेवा असती. आणि तशाच पद्धतीनं माझं पुढच्या काळामध्ये काम हे पुढच्या 5 वर्षात असणार आहे. एवढंच मी आपल्या माध्यमातून माझ्या मतदार मायबाप जनतेला या ठिकाणी करतो. नक्की, धन्यवाद. सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. माझा विजय हा जनतेचा विजय आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर जनतेनेच मला निवडून दिलेला आहे. सगळा जो विजय आहे तो मी जनतेला समर्पित करतोय, असे विजय शेख पंडित यांनी म्हटलेला आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड, गेवराई.